मतदारसंघामधून एकही 5 लोकांनाही परमनंट केलेलं नाही। मागच्या वेळी तुम्हाला माहिती असेल निमको कंपनी आहे, मला वाटतं सासगाव आपल्या वावशी पट्ट्यामध्ये, त्या निमको कंपनीमध्ये यांनी 100 लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं। 100 लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर 100 लोकांची कधी युनियन लावली, युनियन लावल्यानंतर 100 लोकांना परमनंट करायचं सोडून त्या लोकांना कामावर घरी बसवलं आणि हेच कुंपणच शेत खायला लागलं। या पुढचं त्यानंतर पेन अर्बन बँकेचा प्रश्न आहे, जो आतापर्यंत 10 वर्ष सोडलेला 80,000 खातेदार या मतदारसंघात आहेत। 80 ते 90,000 खातेदार या मतदारसंघात गोरगरीब जनता आहे ती, ज्या जनतेने आतापर्यंत या मतदारसंघातले अनेक आमदार निवडून दिले, या मतदारसंघातून अनेक आमदार निवडून दिले, परंतु या 10 वर्षात संघर्ष करायला एकही त्यातला लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर उतरलेला नव्हता। हे शोकांतिक आहे आणि म्हणूनच यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा शब्द दिलेला होता की तो पेन अर्बनच्या बँकेचा प्रश्न आम्ही सोडून देतो, तो सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे। 10 वर्षापूर्वी विरोधी पक्षाचा आमदार या ठिकाणी होता, त्यांची राज्यात सत्ता सुद्धा त्यांची होती आणि त्यावेळेस तो प्रश्न ताजा होता, त्यावेळेस प्रॉपर्टीचे रेट सुद्धा चांगले होते। कदाचित तो प्रश्न त्याच वेळेला सुटला असता तर कदाचित ते 90,000 जे खातेदार आहेत त्या खातेदारांना त्या ठिकाणी न्याय मिळाला असता, परंतु आतापर्यंत 90,000 खातेदार, अनेक खातेदारांनी आत्महत्या केल्या, अनेक जणांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, आपल्या मुलींच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे त्या ठिकाणी पूर्णपणे हे केले। शिशिरदारकर हा राष्ट्रवादीचाच त्या ठिकाणी नेता होता, राष्ट्रवादीचेच आमदार या मतदारसंघातले त्यावेळेस ते इथे होते। हा प्रश्न त्यांना ताबडतोब मार्गी लावता आला असता, परंतु सगळे ते एकत्रपणे मिळालेले होते आणि मिळूनच ते एकत्रपणे झालेलं ते कृत्य होतं, ते अतिशय या मतदारसंघातील जनतेला एक फसवणूक होती आणि म्हणूनच यावेळेस कुठल्या परिस्थितीमध्ये पेन अर्बनचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावण्यासाठी मला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, परंतु ते मी करणार आहे। तज्ञ वकिलांची टीम उभी करून कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा लढणार आहे, शासनाच्या माध्यमातून सुद्धा लढणार आहे व ही लढाई मी शेवटपर्यंत चालू ठेवणार, जोपर्यंत त्या खातेदारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील आणि तुम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। अनेक आता आपण बघितलं असेल पेन अर्बन बँकेचा आमदार साहेबांनी विषय घेतला, त्यामध्ये त्यांनी सांगितलं का पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना मी त्यांच्या समस्या सुटेपर्यंत त्यांच्या बरोबर तज्ञ वकिलांची टीम लावणार आहे, परंतु या 5 वर्षामध्ये त्यांनी असं पण सांगितलं या आधीचे आमदार होते त्यांनी काहीच केलं नाही, असे महेंद्र थोरवे बोलले, ऐकलं ना तुम्ही? या आधीचे जे आमदार होते त्या आमदारही काहीच केलं नाही, सगळं या महेंद्र थोरवेंनीच केलं 5 वर्षामध्ये। या 5 वर्षामध्ये पेन अर्बनची एकही बैठक लावली नाही। मला वाटते 2-3 महिन्यापूर्वी पेन अर्बन संघर्ष समिती माझ्याकडे आली होती, त्यानंतर मला त्यांनी सांगितलं या 5 वर्षामध्ये आम्हाला कोणीच आमच्यासाठी प्रयत्न केला नाही। आमदार साहेब सत्तेमधले आमदार होते, त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा गेलो, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं भरीव आश्वासन दिलं नाही। मी त्यांच्याकडे थोडा वेळ मागितला, मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपजी वळसे पाटील साहेबांचा वेळ घेतला आणि मंत्रालयामध्ये संघर्ष समिती आणि त्यांचे बँकेचे प्रमुख ठेवीदारांना घेऊन गेलो, त्यामध्ये पत्रकारांची बातमी सुद्धा तयार केली, मागच्या वेळी केली होती। लोकसभेच्या निवडणुकीच्या मला वाटतं अगदी महिनाभर अगोदर सहकार मंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा झाली, मला वाटतं संघर्ष समिती त्यांच्या चर्चेमध्ये खुश झाली होती आणि त्यांनी सांगितलं का लवकरात लवकर आपण हा मार्ग काढू। त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली आणि त्यांनी मधल्या काळामध्ये त्यांना जी पूर्तता पाहिजे होती, त्यांना सहकार मंत्र्यांचं पत्र पाहिजे होते, ते सुद्धा कोर्टासाठी मी त्यांना फोन करून त्यांच्या पीएनला फोन करून त्यांना ते पत्र देण्याचं काम केलं। त्यांची केस लवकरात लवकर मार्गी लागावं म्हणून सरकारी वकिलाची नेमणूक केली आणि परत आपला आता विधानसभेची आचारसंहिता लागली म्हणून ते काम प्रलंबित राहिलंय। पुढच्या काळामध्ये नक्की मी ते सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे। मला त्या संघर्ष समितीने सांगितलं भाऊ या 10 वर्षामध्ये 14 वर्ष होऊन गेले, 14 वर्षामध्ये सहकार मंत्र्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणीच आणलं नव्हतं, त्यांची समोरासमोर बैठक आमच्या बरोबर कोणीच लावली नव्हती, परंतु सुधाकर दारेंकडे कुठलं पद नाही, तो एक साधा कार्यकर्ता आहे, पण एक कार्यकर्त्यांनी आमची सहकार मंत्र्यांसमोर बैठक लावली आणि बरेच विषय मार्गी लावण्याचा सहकार मंत्र्यांनी त्यांना शब्दही दिला होता, परंतु पुढच्या काळामध्ये आमदार साहेबांचा 2019चा जो जाहीरनामा आहे तो जनतेसाठी मला पूर्ण करावा लागेल, यासाठी मला या जनतेची साथ लागणार आहे।
आपण आमदारांनी जो जाहीरनामा काढला होता तो जाहीरनामा त्याचा एकही प्रश्न ते मार्गी लावलेला नाही. त्यांचा जाहीरनामा आपल्या जाहीरनाम्यामध्ये अजून ऍड करू आणि दोन्ही जाहीरनामा पुढच्या 5 वर्षामध्ये कसे आपण पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहू. अजून पुढचं काय झालं मी प्रत्येक ठिकाणी स्वतः उभा राहणार आहे. मला स्वतः ते उभं राहून मला त्या ठिकाणी क्वालिटीचं काम नसेल तर मी ताबडतोब त्या ठिकाणी ऍक्शन घेणार आहे. यापुढे चालणार नाही. जे पैसा आहे तो जनतेचा आहे. जनतेचा पैसा ती कामं जनतेची कामं करण्यासाठी दिलेला पैसा आहे. आता एकदा केलेली कामं कमीत कमी 5-10 वर्ष कामं टिकली तर पाहिजे त्या ठिकाणी. 1 वर्षात पुन्हा एक पावसाळा संपला का पुढच्या पावसाळ्याला पुन्हा त्याच्यावरती खड्डे मारायचा काय म्हणा मिळाला पाहिजे. हीच आतापर्यंत चाललेली ही पीडब्ल्यूडीची ही परिस्थिती आहे ती बदलायची मला कुठल्या परिस्थितीमध्ये. आता तुम्ही बघितलं का मागच्या लोकांनी केलेली कामं एका वर्षात होऊन गेली. मला पीडब्ल्यूडीची जी प्रथा आहे ती बदलायची आहे. परंतु 6 महिने यांनी केलेली कामं 6 महिने टिकली नाही. कारण यांनी त्याच्या पाठीमागचं जे कट कारस्थान केलं होतं मी आणि भाई बोललो होतो ते आमची तक्रार केली. कमिशन खातात. आता मी नाही हे सांगत आहे ठेकेदार आम्हाला सांगतायत कमिशन कोणतरी खातात तर कोण खाते ते आता शोधावं लागेल. यांनी जे रस्ते केले मला दाखवा त्यांनी एक रस्ता केला काय. त्यांच्या भाजपने मधल्या काळात सांगितलं होतं का जिथे सुधाकर गाडी राहतात तिथे जो रस्ता आमदार साहेबांनी केलाय. मला वाटतंय त्यांच्या भाजपला मी सांगेल एक दिवस वेळ मिळाला तर बाबा या खोड्यात जाऊन बघ. तुला सुधाकर गाडीच्या घरापर्यंत जाईपर्यंत किती वेळ लागेल हे तुम्ही त्यांनी शोधावं. कारण आपण या तालुक्यामध्ये या 5 वर्षामध्ये पुढची मी तुम्हाला 8 दिवसामध्ये परत पत्रकार परिषद घेईल. परत तुम्हाला सांगेल. तर आता हे 2900 कोटी रुपयाचा निधी इथेच संपलाय. तुम्हाला मी दाखवलं त्यांच्या न्यायामध्ये 1400 कोटी 1800 कोटी 7 कोटी हा 2900 इथे संपला. आता उद्या ते नवीन उद्या 100% तुम्हाला बोलवणार. तुम्हाला सांगणार आम्ही ही कामं केली. पण ती कामं जी केली असेल परत आपण तिथे जाऊ. ती कामं कशी झाली ती आपण फक्त चेक करू. बरोबर ना. ते तुम्हाला 100% हा जाहीरनामा अगदी दादा खोटा आहे पण तरी पण तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे एक तरी काम झालं असेल तर त्यांना धन्यवाद देऊ आपण सर्वजण मिळून. 9वा विषय होता शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून झिरो वेस्ट मॉडेल राबवणार. वीज पुरवठा खंडित व सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. मला वाटतं ह्या 2 वर्षामध्ये आमचे जे ऍडव्होकेट कैलासजी मोरे साहेब आहेत ते 5 वेळा उपोषणाला बसले का. आपल्या कर्जत मधला जो एमएससीबीचा प्रश्न आहे उद्योगीकरणाचा प्रश्न आहे तोही आजपर्यंत मार्ग लागला नाही. जर विकास झाला असता तर कर्जत शहरातील लोकांना अनेक वेळा उपोषणाला बसावं लागलं नसतं असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही. 11वा विषय होता कर्जत शहरामधील सुसज्ज नाट्यगृह व मतदार संघासाठी अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार. वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी वारकरी भवन ची स्थापना करणार. असं काही झालंय का. आणि त्यांचा 12वा विषय होता पेन अर्बन बँकेतील पीडित खातेदारांच्या पाठीशी उभे राहून लोकांच्या लढाईत न्यायालयात व शासन दरबारी अभ्यासपूर्ण पद्धतीने लढणार. मतदार संघातील पीडित शोषित व गरजूंचा आवाज बनण्यासाठी वचनबद्ध राहणार. पेन अर्बन बँक बंद झाल्यापासून काय लोकांनी एक तरी सिंगल मीटिंग घेतले का. अशी खोटं बोलून जी कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय ते आपल्याला सांगणं गरजेचं होतं. आपण सर्वांनी बघितलं असेल आमदार साहेबांनी या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम कुठल्याही प्रकारची लोकांचं लोकोपयोगी काम झालं असं मला वाटत नाही. कारण त्यांनी जी सांगितलेली कामं होती ती कामं दादांत खोटी होती. ती कामं त्यांनी सांगितली ना व्हिडिओ लावून दाखवत त्यांना सर्वांना. हे मी बोलण्यापेक्षा आमदार साहेबांनी सांगितलं होतं ते बरं लागलं. या वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक कामे या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण या ठिकाणी केलेली आहेत. जवळजवळ साहेब 4 वर्षामध्ये 800 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण आणलेला आहे. मी तुम्हाला एकच सांगेल का 2000 कोटीची कामं 2000 कोटी संतोष शेठ भोईर असे 2000 कोटीची कामं करत असताना गटार असतील रस्ते असतील आमराईच्या इकडे नदीला झालेला पूल असेल पांडवांची मूर्ती असेल ही सगळी विकास काम करत असताना त्या ठिकाणी आपला मुस्लिम मॉलेज तो नदीकडचा गुडघ्याकडचा दर्ग्याचं काम असेल म्हणजे सर्व समावेश आहे.
आज मला वाटतं की आता कालपर्यंत मी माझ्या विचारलं की 5 वर्षाचा कालावधीमध्ये 4 दिवस माझे शिल्लक राहिलेले आहेत. या 4 दिवसांमध्ये आतापर्यंत या मतदारसंघामध्ये किती निधी उपलब्ध करून दिला तर त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ साहेब 2900 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत कर्जत मतदारसंघामध्ये आपण आणलेला आहे. कर्जत मतदारसंघामध्ये आपण आणलेला आहे 1400 कोटी रुपयाचा कोंडाळा डॅमचं सुद्धा आपण त्याचा वर्क ऑर्डर सुद्धा आता काही दिवसात होईल आणि कामही सुरू होईल. आता कोंडाळा झालं तर समजा आम्ही 1400 कोटी रुपये निधी आणलाय ते 18 ऑगस्ट 2017 ला मंजूर झालंय. हे त्याची ऑर्डर आहे. कॉन्क्रिटीकरण असेल, कर्जत कॉन्क्रिटीकरण असेल, कर्जत ते मुरबाड कॉन्क्रिटीकरण असेल, कर्जत ते खोपोली कॉन्क्रिटीकरण असेल, हे सारे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण केले. कर्जत मुरबाड कशेले हा रस्ता 2013 ला मंजूर झालाय. बातम्या येऊ द्या मात्र. परंतु या ब्रिजची निविदा मागच्या वेळेला सुद्धा निघालेली होती, परंतु आज ब्रिज असल्यामुळे ते कोणताही कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी भेटत नव्हता. आणि त्यानंतर सुद्धा याचा पाठपुरावा करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ब्रिज झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करून 6 जून 2019 ला हा ब्रिज मंजूर झालाय. ब्रिजची आपण निविदा काढून जवळजवळ 7 कोटी रुपयाचा निधी आपण या ब्रिजसाठी मंजूर करून घेण्यात आलेला आहे. हा ब्रिज 6 जून 2019 ला मंजूर झाला. आमदार साहेब झाले मला वाटतं नोव्हेंबर मध्ये आमदार, त्याच्या आधी मंजूर झाला आहे. गेली 15 ते 20 वर्ष या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचा आमदार होता आणि सत्ता सुद्धा त्यांची या राज्यामध्ये होती, परंतु जनतेला अपेक्षित असलेला विकास आतापर्यंत करता आलेला नाही आणि म्हणूनच जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेली आहे. मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना ग्रामीण भागातील महिला भगिनी आरती करण्यासाठी येत असतात आणि त्यावेळेस त्यांची एकच समस्या असते की आमच्या गावामध्ये यावेळेस आम्ही आमचं मत धनुष्यबाणला देणार आहोत, परंतु आमच्या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे ती आतापर्यंत सॉल्व्ह झालेली नाहीये. असे अनेक बेसिक प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत जे आतापर्यंत विरोधी पक्षाच्या आमदारांना शक्य झालेले नाही. आणि म्हणून शिवसेना महायुतीच्या माध्यमातून राज्यामध्ये सत्ता आहे, देशामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे आणि म्हणून या सत्तेच्या माध्यमातून शिवसेना महायुतीचा आमदार निवडून गेल्यानंतर जे प्रश्न प्रलंबित आहे हे प्रश्न शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो. झाले का गवडी साहेब, झाले का? आज पण पाण्याचा टँकर आपल्याला द्यावं लागतो लोकांना. बेरोजगाराचा विषय नाही. अनेक या तालुक्यातील अनेक प्रश्न आहे. या तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध नाहीयेत, ते रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी इंडस्ट्री आणली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. किंवा खालापूरमध्ये जी इंडस्ट्री आता बंद आहे त्या ठिकाणी ती कशा पद्धतीने पुन्हा चालू करता येईल यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. आणि त्या माध्यमातून माझ्या या मतदारसंघातील युवक जे काय आता बेरोजगारांनी फिरत आहेत यांना रोजगार देण्यासाठी आपण त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. किती लोकांना रोजगार दिला कर्जत खालापूरमध्ये? पुढे आमचे अध्यक्ष बैलवारी साहेब, किती लोकांना रोजगार दिला? बैलवारी गेले का? रोजगार द्यायचं सोडून रोजगार बऱ्याच कंपन्या पळून गेल्या आपल्या तालुक्यामधून, मतदारसंघामधून. एकही 5 लोकांनाही परमनंट केलेलं नाही. मागच्या वेळी तुम्हाला माहिती असेल निमको कंपनी आहे, मला वाटतं सासगाव आपल्या वावशी पट्ट्यामध्ये, त्या निमको कंपनीमध्ये यांनी 100 लोकांचं कॉन्ट्रॅक्ट परिषद घेण्याचं मुख्य कारण आपल्याला भरतभाईंनी सांगितलंय. मधल्या काळामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं होतं की मी या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. त्यांनी मोठमोठ्या विकास कामांची नावं सुद्धा घेतली होती. त्यामध्ये कोंढाणा धरण असेल, त्यामध्ये
कर्जत मुरबाड रस्ता असेल, त्यामध्ये कर्जत चौक कर्जत नेरळ रस्ता असेल, त्यामध्ये अमराई मधला कर्जत देवळला जोडणारा ब्रिज असेल, प्रशासकीय भवन असेल, अनेक कामांची त्यांनी नावं घेतली. त्यांनी सांगितलं होतं, मी शेवटच्या भाषणामध्ये त्यांचं ऐकलं होतं की मी 2900 कोटी रुपयाचा निधी आणला. मला वाटते 7 जानेवारी 2024 ला आमदार साहेबांनी भाषण केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी 800 कोटी रुपयाचा निधी आणला. त्यानंतर 29 सप्टेंबरला त्यांचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी भोईर साहेबांनी भाषण केलं होतं. त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी 2000 कोटी रुपयाचा निधी आणला. त्यानंतर मला वाटते 12 ऑक्टोबरला आमदार साहेबांनी भाषण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या पीएला विचारलं आणि मला काय बाबा किती मी निधी आणला त्याला ते माहिती नव्हतं. पीएने सांगितलं साहेब तुम्ही 2900 कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्याने तिथं जाहीर केलं की मी 2900 रुपयाचा निधी आणला. परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे, आमदार साहेबांनी जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते ते 4 फेब्रुवारी 2019 ला ती इमारत मंजूर झाल्यानंतर निधी वितरण झालेलं आहे. तेव्हा ते आमदारही नव्हते. त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं की मी श्रीराम ब्रिज साठी निधी आणला. ते 6 जून 2019 ला ते मंजूर झाले. तेव्हा ते आमदारही नव्हते. ते 2019 ला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले. त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल. त्यानंतर खोपोली कर्जत कशेले मुरबाड हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट 2013 ला मंजूर झाला आहे. 13 तर मला वाटतं त्याच्या आधीचे पण आमदार नव्हते. त्यांनी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे. त्यानंतर ते कोंढाणे धरणाचं सांगितलं. कोंढाणे धरणाला मी 1400 कोटी रुपये आणले. तर कोंढाणे धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर हे आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय. कोंढाणा धरण 18 ऑगस्ट 2017 ला मंजूर झालंय. त्याचं लोकांचं भूसंपादन असेल, त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतं 2019च्याही अगोदर झालेले आहेत आणि तेही आमदार साहेब म्हणतात आम्ही 1400 कोटी रुपयाचा निधी आणला. अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं. परंतु मी ते सगळे दादा खोटे आहेत. त्यांनी जर 2900 कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल. कारण तो निधी जर त्यांच्या घरी गेला असेल तेही तपासावं लागेल. त्यांच्या घराच्या सुशोभीकरणाला गेला असेल तोही तपासावं लागेल. कारण त्यांनी जी कामं सांगितली होती त्याचं एकही काम त्यांच्या काळातलं नाहीये. ते काम मला वाटते 2017-18 ला झालेली कामं आहेत. त्यानंतर मला त्यांनी जी अनेक कामं त्यांचा जाहीरनामा होता, त्यांचा 2017चा हा जाहीरनामा होता, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं एकही काम त्यांनी केलेलं नाही. 2019चा त्यांचा जाहीरनामा होता. त्यांचा पहिला विषय होता जाहीरनाम्यामध्ये कर्जत खोपोलीमधील पिण्यायोग्य पाणी पुरवठा सुरळीत करणार, खलापूरकरांसाठी पातळगंगा नदीचे व कर्जतकरांसाठी पेज नदीचे पाणी गावागावात नियोजनबद्ध पद्धतीने देणार. दिले का पेज नदीचं पाणी तुम्हाला कोणाला? त्यांचा दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अत्यावश्यक आणि डिजिटल करणार. युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कौशल्य विकास केंद्र उभारणार. एक तरी उभारले का? त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अद्ययावत करणार, तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणार, कुपोषित मुक्त करणार, कलापूरसाठी विशेष प्रयत्न कलापूरसाठी विशेष प्रयत्न करणार. असं काही झाले पण हॉस्पिटल आले का? त्यांचा चौथा विषय होता पडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणार, धरणांची क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार. केले का पुढे असं काय? त्यांचा पाचवा प्रश्न होता रोजगार व औद्योगिक विकास.
औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन पट्ट्यामध्ये बदल करून नवनवीन कंपन्या मतदारसंघामध्ये आणणार, स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देणार, यांच्या भाजपा कॉन्ट्रॅक्ट ठेके मिळालेत. कोणाला तरी काही कुठे एकाला नोकरी लावली का? कंपन्या बंद पाडायचं काम केलंय, नवीन आणायचं एकही कंपनी आणली 5 वर्षामध्ये. नंतर 6वा विषय होता धबधब्यावरील सरसकट बंदी उठून 12 माई पर्यटनासाठी प्रयत्न करणार, उल्हास नदी व पेज नदीला आनंदी घाटाच्या धर्तीवर विकास करणार. ऑफिस समोर एक झाले मात्र बाबा. नंतर 7वा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवणार, महिलांसाठी सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार. असंही काय झालेलं नाही. 8वा विषय त्यांचा होता आदिवासी विकास, सेंद्रिय भाजीपाला मार्केट उभारून आदिवासी बंधू भगिनींना रस्त्यावर भाजी विकण्यासाठी समस्यावर उपाय काढणार. झाले का? आज पण माझ्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारची अशी सुख सुविधा दिलेली नाही. माझ्या आदिवासी बांधवांना जी फसवणूक केली का तुम्हाला मी आदिवासी संकुल देऊ, आदिवासी हे देऊ, काहीच तरी या ठिकाणी दिलं नाही. फक्त खोटं बोलण्याचं काम केलं. हा जाहीरनामा अगदी दादान खोटा आहे, पण तरी पण वापरून दाखवतो, म्हणजे एक तरी काम झालं असेल तर त्यांना धन्यवाद देऊ आपण सर्वजण मिळून. 9वा विषय होता शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून झिरो वेस्ट मॉडेल राबवणार. मला वाटतंय त्यांच्या भाज्याला मी सांगेल एक दिवस वेळ मिळाला तर बाबा या खोड्यात जाऊन बघ, तुला सुधाकर गाडीच्या घरापर्यंत जाईपर्यंत किती वेळ लागेल हे तुम्ही त्यांनी शोधावं. कारण आपण या तालुक्यामध्ये या 5 वर्षामध्ये पुढची मी तुम्हाला 8 दिवसामध्ये परत पत्रकार परिषद घेईल, परत तुम्हाला दाखवेल. तर आता हे 2900 कोटी रुपयाचा निधी इथेच संपलाय. तुम्हाला मी दाखवलं त्यांच्या न्यायामध्ये 1400 कोटी 1800 कोटी 7 कोटी हा 2900 इथे संपला. आता उद्या ते नवीन उद्या 100% तुम्हाला बोलवणार, तुम्हाला सांगणार आम्ही ही कामं केली. पण ती कामं जी केली असेल परत आपण तिथे जाऊ, ती कामं कशी झाली ती आपण फक्त चेक करू, बरोबर ना? ते तुम्हाला 100% सांगणार तर आम्ही बाबा हा रस्ता केला, तो कधी केला तो शोधू, त्यांच्या इंजिनियरला तिथे बोलून घेऊ बाबा याची देखभाल आहे का नाही या रस्त्याची, हा किती वर्षासाठी हा रस्ता केला होता का 6 महिन्यासाठी केला. त्यांनी सांगितलं का बाबा इथले ठेकेदार असे आहेत का रस्ता केल्यानंतर पुढच्या पावसाळ्यात त्यांना खड्डे भरायचं काम भेटलं पाहिजे. आता यांना काय भेटलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेलच ना. उद्या तुम्हाला सकाळी 10 वाजता आमंत्रण येणारच आहे एवढं बघितलं. आता हे सगळं जो भ्रष्टाचार नाही, हा भ्रष्टाचाराचं काय आहे सांगा तुम्ही मला. हा जाहीरनामा जो होता या जाहीरनाम्याचं एकही काम यांनी केलेलं नाही. फक्त लोकांची फसवणूक केली, स्वतःचा फायदा कसा होईल हे पाहिलं. त्यांचे जे काही भरत भाईने मला वाटतं काल एक छोटीशी पत्रकार परिषद घेतली, तिथेही भाईने सांगितलं तर बाबा या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या लोकांनी जे काही बोलले होते आणि त्यांना मी उत्तर द्यावं असं मला उचित वाटत नाही. कारण त्यांना भाईने आमच्या काल त्यांचा बरोबर कार्यक्रम केलाय, त्यामुळे सगळ्यांच्या विषयावर बोलायची गरज नाही. परंतु त्यांनी जी कामं सांगितली ती कामं जनतेच्या हिताची कामं होती असं मला वाटत नाही. कर्जत खालापूर मधली जी कामं असतील, मला वाटतं आज सासगावकडून तुमच्या आडोशीकडे जाणारा रस्ता असेल तो किती वर्ष प्रलंबित आहे. मला वाटतं 10 ते 15 वर्ष मी त्या रस्त्याने जातोय, पण आज पण तो रस्ता पूर्णच होऊ शकलेला नाही. तर आपल्या कैलासजी मोरे असतील आणि त्यांची संघर्ष समिती असेल, त्या संघर्ष समिती कर्जत शहरामध्ये अनेक विकास कामाच्या बाबतीत अनेक वेळा ती उपोषणाला बसली होती. त्यामध्ये एमएससीबीचे प्रश्न असतील, भुयारी गटाराचे प्रश्न असतील, अनेक विषय असतील. खोपोली मधला मला वाटतंय 180 कोटी रुपयाचं जे भुयारी गटर होतं ते भुयारी गटर पण कोणी मंजूर करून आणलंय, त्याचं काम कोण करतंय, त्याचा मळिंदा कोण खातंय हे सुद्धा आपल्याला पत्रकार बंधूंनी शोधावं लागेल. कारण आपल्याला त्यांनी सांगितलं क्वालिटीचं काम झालं पाहिजे. क्वालिटीचं काम होण्यासाठी तुमची मला मदत लागेल. कारण जी कामं त्यांनी केल्यात ती कामं खरंच क्वालिटीची आहेत की नाही आपल्याला त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करावं लागेल, त्याचा ऑडिट करावं लागेल. त्यासाठी मी प्रशासनाकडे मागणी करणार आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टरने जी कामं केल्यात त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन व्हावं, त्याचं ऑडिट करावं. ते किती वर्षासाठी ते काम, त्याचं किती वर्षासाठी ते काम आहे, त्याची देखभाल काय, ते किती वर्ष टिकलं पाहिजे त्याचं एस्टिमेट मागेल मी. एस्टिमेट मध्ये ते एस्टिमेट प्रमाणे काम झालंय का, पण झालं असेल तर ते कामाची क्वालिटी का खराब होती. भाईने मागच्या काळात सांगितलं होतं जर आपल्याला लागून जो मुरबाड मतदारसंघ आहे
मुरबाड मतदारसंघामधले रस्ते तर चांगले राहू शकतात, तर कर्जत मतदारसंघामधले रस्ते खड्डेमय का आहेत हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल. त्यांनी मगाशी सांगितलं तर मी पेज नदीचं पाणी, त्याचा जोड नदीचा प्रकल्प तयार करेल आणि तुम्हाला सगळ्या साईडला ते पाणी फिरवेल, इकडे पाणी फिरवेल, पण एक कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही, रोजगार कुठल्याला दिलेला नाही. जी कामं त्यांनी सांगितली ती कामं त्यांचं एकही काम त्यांच्या काळातलं नाहीये. ती मला वाटतं आदरणीय लाड साहेबांच्या काळामधली बरीच कामं आहेत. आणि आमच्या वासरे खोंड्याचा कोंढाणा धरणाचा विषय त्यांनी घेतला तर मी त्यांना सांगेल, त्यांना वासरे खोंड्याचं सर्व आमचे वासरे खोंड्याचे प्रमुख पदाधिकारी असतील, सर्व माझे कार्यकर्ते असतील, आदरणीय लाड साहेब सुद्धा असतील, त्यांचं मोठं योगदान त्या कोंढाणा धरणाला आहे. यांनी फुकट आपलं काहीतरी सांगून आपली व्हॅल्यू वाढवून घेऊ नये. यांनी जी प्रमुख कामं सांगितली ही प्रमुख कामं मी आपल्या समोर मांडलेली आहेत. तुम्हाला जर काही मला विचारायचं असेल यानंतर तुम्ही विचारू. एक मिनिट भाईना बोलते, एक मिनिट. झालेल्या कामांसंदर्भात जी मंजूर कामं आहेत त्या संदर्भात सुद्धा मी आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. परंतु भिशेगावच्या ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आणि आदरणीय कैलासवासी अनंत काका जोशी यांनी जो संघर्ष या ठिकाणी केलेला होता तो कर्जत ते भिसेगाव हा भुयारी मार्ग हा सुद्धा काल मंजूर करून घेतलेला आहे. आणि त्याची कसे आपण आदेश आमचे MMRDचे असणारे MMRDचे देवरे साहेब यांनी त्याचं पत्र सुद्धा रेल्वेला पाठवून दिलेलं आहे. रेल्वेचे काम तात्काळ त्या ठिकाणी करून देणार, त्याचा निधी सुद्धा मंजूर करून त्या ठिकाणी दिलेला आहे. ते सुद्धा टेंडर होऊन लवकरात लवकर ते काम सुरू होईल आणि हे काम सुद्धा कर्जतकरांसाठी भिसेगावकरांसाठी ऐतिहासिक काम म्हणून ओळखलं जाईल. हे काम सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती सुवर्णताई केतन जोशी या आपल्याला याच्या बाबतीत विस्तर माहिती देतील. त्यांनी हे काम मंजूर करून आणलं होतं, ते थांबवण्याचं पाप कोणी केलं हे सुद्धा आपला सुवर्णताई आपल्याला नक्की सांगतील. त्याला नाव कोणाचं द्यावं ह्या कारणावरून हे काम कोणी थांबवलं हे आपल्याला जनतेला सर्वांना माहिती आहे. ही सर्व जी केलेली ज्या पोकळ घोषणा होत्या त्या सगळ्या पोकळ घोषणा खोट्या आहेत, आपल्याला मी अगदी पुराव्यासहित सिद्ध करून दाखवल्या आहेत.